सो बघा आता हे जे नोटेशन आलंय हे तुम्हाला पहिल्यांदाच आलेलं आहे. तर याचा अर्थ काय होतो, याला म्हटलं जातं समेशन, तुम्ही कधी कधी त्याला सिग्मा म्हणता. तर त्याचा मिनिंग काय आहे, त्याचा मिनिंग आहे सम घ्यायची आपल्याला. आता सम कुणाची घ्यायची आहे, तर इथं आर चे लिमिट दिलेले असतात. आर रनिंग फ्रॉम 1 to 10. म्हणजे याचा आता अर्थ काय आहे बघा, जिथं जिथं आर आलाय, आता पहिल्यांदा काय करायचंय तुम्हाला, आर इज इक्वल टू 1 टाकायचं. मग आता जर आर इज इक्वल टू 1 टाकलं तर याच्यामध्ये काय येईल बघा, 3 into 2 raised to 1. त्याच्यानंतर सम घ्यायची. ओके, समेशनचा अर्थ काय आहे, प्रत्येक टर्म्स घ्यायच्या, त्यांची सम घ्यायची, आर ला चेंज करू. मग आता पुढची टर्म काय येणार, आर इज इक्वल टू किती टाकणार तुम्ही, 2. सो 2 raised to 2. त्याच्यानंतर आता आर इज इक्वल टू किती टाकणार, तर 3. ओके, असं कुठपर्यंत चालणार, तर आर चं लिमिट दिलेलं असतं तुम्हाला. आर चं लिमिट, अप्पर लिमिट काय दिलंय, 10. सो हे कुठपर्यंत चालणार आहे, 2 raised to 10. ओके, सो या समेशनचा मिनिंग कळलाय. टर्म्सच्या सम घ्यायच्या असतात, आर ला व्हॅरी करून. ओके, मग आता याच्यामधून काय करता येईल बघा, पहिलं तर 3 कॉमन काढता येईल. ओके, 3 कॉमन काढण्याची पण गरज नाही, हे जीपी मध्ये आहे का नाही चेक करा. तर मग जीपी मध्ये चेक करण्यासाठी आपल्याला काय चेक करावं लागेल, T2 अपॉन T1. ओके, मग T2 अपॉन T1 काय येतंय बघूयात. T2 अपॉन T1 ते येईल 3 into 2 raised to 2, म्हणजे 3 into 2 square अपॉन 3 into 2. ओके, याच्यात कॅन्सल काय काय होणार आहे, सरळ सरळ 3 आणि 3 कॅन्सल. आता इथं 2 स्क्वेअर अपॉन 2 म्हणजेच किती येईल इथं, 2 raised to 2 minus 1 that is 2. a raised to m minus n करू. आता सिमिलरली आणखी एक रेशो घेऊन बघू आपण, आणखी एक रेशो T3 upon T2 is equal to, T3 upon T2 ला काय होईल, 3 into 2 raised to 3 upon 3 into 2 raised to 2. आता इथं परत 3 ला 3 कॅन्सल, बरोबर. आणि इथं 2 raised to किती येईल आता, 2 raised to 3 minus 2 that is 2. बरोबर. सो आपलं जे T2 upon T1 हा जो रेशो आहे तो इक्वल आलाय, म्हणजेच ही काय झाली, therefore this is GP with common ratio R is equal to 2. कॉमन रेशो मिळालाय. आता आपल्याला सम फाइंड करायचे. सम फाइंड करण्यासाठी आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, SN. इथं R बघा ग्रेटर दॅन 1 आहे का लेस दॅन 1 आहे, त्याच्यानुसार फॉर्म्युला बघा ग्रेटर दॅन 1 आहे, सो इथं येईल R raised to n minus 1 upon R minus 1. फाइन. मग आता किती टर्म्स ची सम काढायची आपल्याला, 10 टर्म्स. सो इथं फाइंड आउट काय करणार आपण, S10. मग आता A इज इक्वल टू काय इथं 3 into, सो मग आता इथं आपण A फर्स्ट काढून घेऊयात. A इज इक्वल टू काय आहे, 3 into 2, 3 into 2 किती येईल 6. इथं 6 into R raised to n, R आहे 2, so 2 raised to 10 minus 1 upon 2 minus 1. सो डिनॉमिनेटरला तर काय 1 येऊन जाईल. 2 raised to 10 फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. आता 2 raised to 10 किती येईल बघा, 2 raised to 1 2, 2 स्क्वेअर 4, त्याच्यानंतर 8, त्यानंतर 16, हे झालं 2 raised to 4 is equal to 16. त्याच्यानंतर 32, 64, 128. आता कुठपर्यंत गेलं हे, 2 raised to 5, डबल डबल करत चाललोय आपण, 2 raised to 7. ओके, 128 चे डबल किती होते, 256, 256 चे डबल 512, म्हणजे हे झालं 209 पर्यंत. मग 2
रेस टू 10 किती येणार 1024 1024 minus 1 which is equal to 6 into 1023 आता 6 ने मल्टिप्लाय केलं तर 6 3 are 18 6 2 are 12 12 plus 1 13 6 बरोबर सो फायनली आपला आन्सर आलं therefore summation r running from 1 to 10 3 into 2 raised to r is equal to 6138 okay